बदलापूरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच ठाणे शहरातील एका नामांकित खासगी शाळेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याने विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्राव झालेला आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्याच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसंच काही विद्यार्थी महिनाभरापासून शाळेतच गेले नसल्याने त्यांच्या पालकांनी माहिती दिली आणि या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने पालकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। महिला स्टाफ आहे वर्गामध्ये शाळेमध्ये, पण कुणी काय तसं लक्ष देत नाही, सगळेच घाबरतात। इथं जे ताई मावशी जे आहेत त्या सुद्धा त्यांच्या वर्गावर कमी जातात, मी बघितलेलं आहे, त्यात लक्ष देत नाहीत, त्यांच्यावर पण दहशत आहे त्यांची। बाई कधी कधी चुकीचं वागतात, तिला डान्स मध्ये पण घेतलं नाही का, तर या मुलांशी प्रत्येक पालक सभेत आम्हा दोघींना पॉइंट आउट काहीतरी करणार आणि काहीतरी आमचं सांगणार की त्यांनी असं केलं असं तसं। मग प्रत्येक वेळेला आणि बाहेर गेलेली मुलं ठीक आहे, बाहेर दुसऱ्या वर्गात आहे, पण आतली मुलं तो त्रास सहन करतायत आणि आता पण करतच असतील। आमच्या याच वर्गातली मुलं आहेत, त्या वर्षी आमच्या मुलांना खोटं बोलतात म्हणून त्यांच्यावर नाव घेतलं आणि जेव्हा आम्ही वर्गात बसवायला गेलो, बाईंनी वर्गामध्ये बसवून घेतलेलं नाहीये। तुमच्या मुलांना तुमची मुलं खोटी बोलतात, ही मुलं मला माझ्या वर्गात नको असं सांगितलंय मुख्याध्यापकांच्या समोर, आणि मुख्याध्यापकांचाही त्या बाई ऐकत नाही आणि आम्हाला सांगितलं तुम्ही माफीनामा लिहून द्या, मला मानसिक त्रास झालेला आहे, तरच तुम्ही माफीनामा लिहून दिला पालकांनी तर तुमच्या मुलांना आमच्या वर्गात घेऊ। आणि शेवटी शाळेने आमच्या मुलांचे वर्ग बदलले, पण बाईंवर काही कारवाई केलेली नाहीये। मला त्या बाई म्हणजे खरंच नाही आवडत आणि जेव्हा ते मला रागवायचे तेव्हा भीती वाटायची। आमच्यावर कविता केली, या बाई आम्हाला शाळेत नको। आरोप केलेले जी कायदेशीर कारवाई आहे ती सुरू आहे आणि ती चालू राहील। घटना घडू शकतात कारण शाळा एवढी मोठी आहे की त्याच्यामध्ये अशी घटना घडू शकते। मी असं म्हणत नाही की याचं समर्थन करणं योग्य आहे, अजिबात नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही। बदलापूरची घटना ताजी असताना लोकशाही मराठी जी आहे ते थेट शाळेमध्ये उतरलेले आहेत। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते तेच आपण या शाळेतून जे आहेत ते एकंदरीत जाणून घेतलेलं आहे। तर विद्यार्थ्यांना गैरवर्तणूक जी आहे ती दिली जाते असं एकंदरीत या पालकांचं असेल किंवा विद्यार्थ्यांचं संपूर्णपणे म्हणणं आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।